पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पालघर जिल्हा दौऱ्यावर असून यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केंद्र सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या वाढवण बंदराचं भूमिपूजन होणार आहे। सध्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी पालघरच्या सिडको मैदानावर सुरू आहे। या कार्यक्रमासाठी तब्बल 40 ते 50,000 लोक उपस्थित राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे। या संपूर्ण ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण बाबरे यांनी। केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी वाढवण बंदर या वाढवण बंदर प्रकल्पाचं भूमिपूजनाचा सोहळा संपन्न होणार आहे। 30 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराचं भूमिपूजन होणार आहे आणि त्याची जय्यत तयारी पाहायला मिळते। एकूणच पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये हा जो वाढवण बंदर प्रकल्प येतोय हा सर्वात मोठा प्रकल्प पालघर जिल्ह्यामध्ये होतोय आणि त्याचीच तयारी पूर्ण इकडे पाहायला मिळते। एकूणच पाहायला गेलं तर आपण माझ्या मागचा जो परिसर बघू शकतात, या सिडको मैदान आहे। या सिडको मैदानामध्ये भव्य असा मंडप उभारला गेला आहे। साधारणपणे 30 ते 35,000 जे नागरिक आहेत, जी लोक आहेत, ही या मंडपामध्ये राहू शकतात अशी व्यवस्था केलेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर कुठेतरी पावसाचं संकट सुद्धा हे पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आहे। एकूणच पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये हा जो वाढवण बंदर प्रकल्प येतोय, या वाढवण बंदराला मोठ्या प्रमाणात स्थानिकांचा कुठेतरी विरोध पाहायला मिळतो आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं पाहायला मिळत आहे। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।